सध्या आपण आहोत काजरघाटी या परिसरात आणि काजरघाटी येथे राजेंद्र बोरकर आणि जितेंद्र बोरकर यांच्या निवासस्थानी श्रीदेवी महालक्ष्मी व्याघ्रांबरी आणि महाकाली हिची पालखी या ठिकाणी विराजमान झाले। जवळजवळ 28 तारखेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे शिमगोत्सवाचा। आणि आता ही पालखी घरं घ्यायला म्हणजे आपण म्हणतो की शिमगोत्सवात देव आपल्याला दर्शन द्यायला येतो। इतर वेळी आपल्याला देवाचं दर्शन घ्यायला देवळात जावं लागतं, परंतु शिमगोत्सव हा असा एक काळ असतो की त्या काळात देव आपल्याला स्वतः दर्शन द्यायला आपल्या घरी येत असतात। तशाच प्रकारे या ठिकाणी महालक्ष्मी व्याघ्रांबरी आणि महाकालीची पालखी बोरकर कुटुंबियांच्या घरी विराजमान झालेली आहे। आपण पाहू शकता दर्शनासाठी देखील मोठी गर्दी झाली आहे। या ठिकाणी एक शिमग्याचं खास आकर्षण असतं ते म्हणजे संकासूर असेल, गोमूचा नाच असेल, परंतु या ठिकाणी आपल्याला एक संकासूर पाहायला मिळाला आहे। पारंपरिक जी संकासुराची वेशभूषा असते त्या वेशभूषेत या ठिकाणी संकासूर आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी गावचे मानकरी असतील, गावकरी असतील, खोत असतील, हे देखील या ठिकाणी विराजमान झालेत। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। नेमका हा पालखीचा सोहळा असो किंवा या महालक्ष्मीचा, महाकालीचा, व्याघ्रांबरीचा जो काही शिमगोत्सव असतो, हा शिमगोत्सव नेमका कसा चालतो हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, हा शिमगोत्सवाला तुमच्या काजरघाटीच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली। महालक्ष्मी पालखी आता घरोघरी भाविकांना भेट द्यायला बाहेर पडले, काय सांगाल? नमस्कार। आमचा हा पोमेंडी खुर्द काजरघाटीचा शिमगोत्सव आहे। आमचा शिमगोत्सव हा फाल्गुन द्वादशीला सुरू होतो। फाल्गुन द्वादशीला आमच्या देवीला रूप लावलं जातं। फाल्गुन त्रयोदशीला आमच्या या देवीची होळी उभी केली जाते। त्याच्यानंतर आमची ही पालखी महालक्ष्मी देवळामध्ये 4 दिवस गावशिमगे होईपर्यंत स्थानापन्न राहते। गावशिमगे झाल्यानंतर धुलीवंदनाच्या नंतर आमची पालखी श्रीदेव रामेश्वराला शिपणं करण्याकरता व तेथील पूजा घेण्याकरता प्रदक्षिणेकरता बाहेर पडते। रामेश्वरातील पूजा अर्चा घेऊन आल्यानंतर ही आमची पालखी काजरघाटी गावामध्ये येथील पूजा घेण्याकरता येते। त्याप्रमाणे आजचा हा 3रा दिवस आहे घरं घेण्याचा। आज आता ही पालखी इथे राजन बोरकर यांच्या घरी वाडीतील पूजा घेऊन इथे स्थानापन्न झालेली आहे। उद्या ही काही घरं आहेत, ती घरं दिनांक 22/3/2025 पर्यंत ही पालखी इथे काजरघाटीत राहणार आहे। 22/3/2025ला आमच्या येथील उर्वरित राहिलेल्या पूजा घेऊन पालखी कुवारबाव या ठिकाणी प्रस्थान करेल। कुवारबावला वरती गेल्यानंतर तिथे चार दिवस पालखी वस्तीला स्थानापन्न राहील। तिथून कुवारबावच्या आमच्या सगळ्या पूजा अर्चा घेऊन पालखी 27/3/2025ला आमच्या महालक्ष्मी देवस्थानामध्ये रूप उतरण्याकरता येईल। पण त्याच दिवशी आमचा संध्याकाळी आमच्या या बालगोपाळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम, ढोलवादन स्पर्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तो त्या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरामध्ये सायंकाळी 8 वाजल्यापासून पुढे कार्यक्रम चालू राहील। दिनांक 28/3/2025 रोजी आमच्या या शिमगोत्सवाची देवीचं रूप उतरून या कार्यक्रमाची सांगता होईल। जो काही पारंपरिक रीतिरिवाज आहे, जी काही चतुर्सीमा त्यांची ठरलेली आहे, त्या चतुर्सीमेप्रमाणेच जे काही पारंपरिक ज्या ठिकाणी पालखी जाते ते पालखीचे दिनक्रम चालूच राहणार आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धांचं देखील आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन शिमगोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले। या ठिकाणी आपण संकासूर पाहतो आणि आता थोड्याच वेळात हा संकासूर आपल्याला फुगडी खेळताना आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहे। संकासूर कसा फुगडी खेळतो हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत, कारण शिमगोत्सवाची खरी रंगत असते ती संकासूर आणि गोमूचा नाच। काजरघाटी परिसरात या ठिकाणी आपल्याला हा खऱ्या अर्थाने शिमगोत्सव कसा रंगात येतो तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी हा संकासूर असेल, या ठिकाणी शिमगोत्सव या ठिकाणी आपल्याला शिमगोत्सवातील हा जो संकासूर आहे, हा संकासूर या ठिकाणी मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही महिला आहेत, त्या महिला देखील त्या संकासुरासोबत मनमुराद आनंद लुटतील आणि जो काही पालखीचा आनंद आहे हा आनंद देखील लुटताना आपल्याला पाहायला मिळतील। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही प्रथा कायम चालू ठेवलेली आहे। काजरघाटीची जी काही महालक्ष्मी, व्याघ्रांबरी आणि महाकाली या 3 देव्या या पालखीत विराजमान झाल्यात आणि सध्या ही पालखी राजन बोरकर आणि जितेंद्र बोरकर यांच्या निवासानी जो काही रीतिरिवाज असतो, जी पालखी निवासाला येते किंवा पालखी विसाव्याला येते, हा विसाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि या विसाव्याच्या कार्यक्रमासाठी अनेक भाविक या ठिकाणी जमलेत। थोड्याच वेळात या ठिकाणी पूजा अर्चा होईल, गाराणी होतील। गाराणी झाल्यानंतर जे काही भाविक आहेत, जे भाविकांची जी काही सुखदुःख असतील ते देवीसमोर सांगितली जातील आणि त्यानंतर ही पालखी विसावा घेईल आणि उद्या सकाळी नियोजित जी काही पूजा अर्चा आहे, ही पूजा अर्चा झाल्यानंतर ही पालखी पुढे मार्गस्थ होईल।
असा या गावच्या शिमगोत्सवाचा रीतिरिवाज आहे। जी काही चतुर्सीमा यांची ठरलेली आहे त्या चतुर्सीमेप्रमाणेच या गावचे कार्यक्रम होत असतात। एक मोठा शिमगोत्सव महाकालीची जी सहान आहे या सहानेवरती त्या मंदिराच्या बाहेर होत असतो। या गावचे मानकरी असतील, खोत असतील, गावकरी असतील, हे सर्वत्र एकत्र येऊन ज्या काही वाड्या आहेत, 12 वाड्या असतील, 10 वाड्या असतील, हे सर्व एकत्र येऊन या ठिकाणी शिमगोत्सव साजरा करत असतात। जो काही कार्यक्रमाची रंगत आहे ती खरी रंगत या ठिकाणी जी पालखी विसाव्याला आले ही त्याच्यातील खास आकर्षण आहे ते म्हणजे हा संकासूर। आणि संकासूर म्हटलं की जी कोकणची लोककला आहे, कोकणचा पारंपरिक जी लोककला आहे कोकणची, त्याचं दर्शन दाखवणारं जे काही कलाकृती आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळात हा संकासूर आपलं कलाविष्कार दाखवेल। त्याच्याबरोबर अनेक या ठिकाणी कार्यक्रम होतील, काही हौशी कलाकार असतात ते त्याच्यासोबत खेळत असतात। हा देखील कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी संकासुराचा जो काही आविष्कार हा पाहायला मिळेल। कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। रत्नागिरी टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा रत्नागिरी टाइम्स डिजिटल।